थोड्याच वेळात वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. सगळ्यांना विनंती करते, तर कुणी बाल्कनीत असेल तर त्यांनी सभागृहात येऊन बसावं. भीम शक्ती संघटनेचे गोवा प्रदेशाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वारसाईकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहोत. तो कार्यक्रम साजरा करण्यासाठी आणि त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित आहोत. सगळ्यात आधी मी सगळ्यांचं स्वागत करते भीम शक्ती संघटनेच्या वतीने, त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने मी सगळ्यांचं इथे हार्दिक स्वागत करते. गोव्यामध्ये भीम शक्तीचं काम करत असताना अनेक संकटांना सामोरं जाऊन अनेक संकटांना तोंड देऊन या माणसांनी एकला चालवले या वृत्तीने काम करत असताना भीम शक्ती संघटना गेल्या 3 वर्षामध्ये याच ठिकाणी या स्तरावरती आणून पोहोचवलेली आहे. आणि मला अशी आशा वाटते की थोड्याच काळामध्ये त्याचा वटवृक्ष होण्यापासून त्याला आता कोणीही रोखू शकणार नाही. तर सगळ्यांच्या वतीने मी ज्ञानेश्वर वारखंडकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी स्वतः स्टेजवरती विराजमान व्हावं. त्याचबरोबर मडगावचे माजी नगराध्यक्ष आणि शॅडो काउन्सिल फॉर मडगावचे अध्यक्ष सावियो कुतिनो यांना विनंती करते की त्यांनीही स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. तसेच आमच्या भीम शक्ती संघटनेचे लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट प्रसेनजी ढगे यांना विनंती करते की त्यांनीही स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावं. मडगाववरून खास ज्ञानेश्वर वारखंडकर यांच्या वाढदिवसासाठी शॅडो काउन्सिलचे एक सदस्य मडगावचे शॅडो काउन्सिलचे सदस्य दामोदर रोसकर यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. भीम शक्ती संघटनेचे आमचे कार्यकर्ते अगरवाडेकर यांना विनंती करते की त्यांनी आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते धडाडीचे कार्यकर्ते अगरवाडेकर यांनाही विनंती करते की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. त्यांना असं वाटते की प्रेक्षकांमध्ये बसूनच ते शुभेच्छा देणार आहेत, तर त्यांच्या इच्छेचा आपण आदर करूया. आणि सगळ्यात आधी मी स्टेजवर बसलेल्या सर्व मान्यवरांना भीम शक्तीच्या कार्यकर्त्या महिलांमधूनही चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला. श्रेया यांना विनंती करते की त्यांनी ही स्टेजवर येऊन स्थानापन्न माफ करा. सिया त्यांचं नाव आहे. भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिज्योती ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून आजच्या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करणार आहोत. थोडक्यात म्हणूया किंवा सुरुवात करूया. तर मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेसमोर ज्योत पेटवावी. सर्वांना विनंती करते की सर्वांनी उभं राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मानवंदना द्यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा जय भीम. सर्वांनी स्थानापन्न व्हावं. असताना महत्त्वाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया, ज्याच्यासाठी आपण सगळेजण आपले कामं सोडून
इथे उपस्थित आहोत. बाहेर जो पाऊस कोसळत असतानाही त्याची पर्वा न करता आपण सगळेजण इथे उपस्थित झालेलो आहोत. ते आपले धडाडीचे कार्यकर्ते, आपले धडाडीचे नेते ज्ञानेश्वर वारखंडकर यांच्या वाढदिवसासाठी तो साजरा करण्यासाठी. तर स्टेजवर बसलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आता केक कापण्यासाठी सर्वांनी समोर यावं. केक कटिंग मध्ये सौभाग्यवती वारखंडकर यांना विनंती करते की त्यांनी स्टेजकडे यावं. ईशा वारखंडकर, ईशा आणि दीक्षा. वाव, मस्त नाव आहे. ईशा आणि दीक्षा. त्या बाजूला सगळे बाबा ज्ञानेश्वर वारखंडकर अतिशय सुदैवी आहेत की त्यांच्या मातोश्रीही इथे उपस्थित आहेत. त्यांच्या मातोश्रींना विनंती करते की त्यांनीही मंचावर यावं आणि ज्ञानेश्वरांना आपला आशीर्वाद द्यावा. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Naneshwar. Happy birthday to you. Bless you. May the Guru God bless you. May the Guru God bless you. Happy birthday to you. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये हमारी आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to dear Naneshwar. Happy birthday to you. तुम्ही डॅडी हे करा तुम्ही बोलूया
होईल ऐकलेलं आपल्या सर्वांमध्ये ज्ञानेश्वर वारकरकर यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. वडगावचे माजी नगराध्यक्ष आणि शॅडो काउन्सिलचे कन्व्हेनर श्री सावली पुतिनो यांना विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावे आणि ज्ञानेश्वर वारकरकर यांना शुभेच्छा द्याव्या. ज्ञानेश्वर वारकरकर म्हाका बर्थडे दिसाच्या निमतान शुभेच्छा दितना तुमकां सगळ्यांक हांगा येवकार दिता. तुमी आजच्या दिसाक आमचो ज्ञानेश्वर वारकरकर हाका बर्थडेच्या निमतान तुमी हांगा जमा जाल्या. आशे आशिल्ले बाब प्रसन्न जागे आमचो साई प्रतिभा आणि माझ्या मगर भावना भेटून आणि वाचनकाराची आवय बी आमच्या परस तुम्ही बाब ज्ञानेश्वराक चड वळखता. कितलीशीं वर्सां जालीं तो समाज कार्य करीत आसा. कितलीशीं ताणें आंदोलन केली, हडताळ केले, उपोशण केले लोकांच्या हिताक लागून झगडपा आले. आनीक हें तेजें जे हे आसा एक इच्छा आसा लोकां खातीर आनी समाजा खातीर झगडपाचें हें तेणें आजून पासून बंद करूं कितली तेणें वय वाडिल्लें आसा. पूण इन्स्पायट ऑफ दॅट तो लोकांच्या हिता खातीर झगडपाक कसलीच एक संदी सोडिना. आतां भीम शक्तीच्या मार्फत आतां गेले कितलींशीं वर्सां ते काम करीत आसा. आनी ही जी संघटना आसा ती ह्या नॉर्थांतल्यान भागांतल्यान आतां मडगांव पावल्या आनी मडगांव आमी सावथ गोवा एक सावथ गोवाचो युनीट स्टार्ट केल्लो आसा ताजे लिडरशिपाचे अंडर. सो ही जी चळवळ आसा ती शक्तीची ती आमकां आख्खे गोंयभर पसरपाची आसा आनी एक स्ट्रॉंग एक ऑर्गनायजेशन हें आमकां घडोवन हाडपाची आमची इच्छा आसा. आनी जेन्ना वारकरकर सारके इतले फॉलोअप करून इतले जे कश्ट करून हे शक्ती भीम शक्ती आनी जे समाजकार्य आमकांय बी एक संदी दिता हें वाडोवपाक ताका हांव चडांत चड शाबासकी दिता. कित्याक आज कितलेशे आमचे बारीक समाजाच्या लोकांक अन्याय जाता. सगळ्यांक खबर आसा बारीक बारीक कामां खातीर लोकांक कितले त्रास पडटा. आनी त्या टायमार एक संघटना समज एक आसात आनी लोकांक आदार करपाक शकता तशी. कित्याक कितलेशे फावटी आमी पळयता की बारीक बारीक कामाक समज ऑफिसान इवन पुलिसान कसलेय तेन्ना लोकांक कितले सुमार त्रास जाता तांकां बॅकींग आसना. कित्याक जायत्या लोकांक पावल कशें मारपाचें खंयच्या ऑफिसान कसलें काम करपाचें हें सुद्दां केन्ना खबर आसना. आनी त्या टायमार असली संघटना आसा ती ह्या लोकांक मार्गदर्शन करप आनी लोकांची जी प्रॉब्लम्स आसा ते सुटावे करप हें एक गरजे आसता. आनी तें आमी भीम शक्ती संघटनेचे मार्फत तें आमी मुखार व्हरतले आख्खे गोंयभर पसरतले आनी एक सामकी मजबूत आनी अखंड हें ऑर्गनायजेशन करपाचो आमी सामको फूल प्रयत्न घालतले आनी फूल फोर्स घालतले. आनी देवा लागीं मागता की बाब ज्ञानेश्वर वारकरकाराक लांब आयुश्य दिवं, बरें हेल्थ दिवं आनी अशेंच करून समाज कार्य करपाक एक जातींतल्यान चड बळ दिवं इतलें हांव मागता. आनी अनेकदां बाब ज्ञानेश्वर वारकरकाराक चड आनी चड हॅपी बर्थडे म्हणपाक सोदता आनी लांब आयुश्य देता. देव बरें. सावली पुतिनोची आणि ओळख करून द्यायचं मी सुरू केलेली आहे. सावली पुतिनो हे आपल्या भीम शक्ती संघटनेचे दक्षिण गोवा अध्यक्ष आहेत. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात तेव्हापासून त्यांनी
सूत्र हातात घेतलेली आहे अध्यक्षपदाची, तेव्हापासून त्यांनी भीमशक्ती संघटनेचं काम सुरू केलेलं आहे आणि खूपच अल्पावधीत त्यांनी खूप चांगलं काम करून दाखवलेलं आहे. तर मला आशा आहे की अशाच प्रकारे जर काम करत राहिले ते तर भीमशक्ती संघटना ही संपूर्ण गोवाभर ही पसरेल आणि एक दिवस लोकांच्या जिभेवरती आपल्या भीमशक्ती संघटनेचं नाव आहे की जसं त्यांनी सांगितलं आता की समाजातील सामान्य घटकांवर जर अन्याय अत्याचार झाला तर लोकांच्या डोळ्यासमोर एकच नाव यायला हवं, ती म्हणजे भीमशक्ती संघटना. आणि ज्ञानेश्वर वारखंडकरांच्या नेतृत्वाखाली आपण हे काम नक्की 100% यशस्वी करू याच्याबद्दल मला खात्री आहे. यांचे मी आभार मानते आणि सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी परत एकदा स्थानबद्ध व्हावं. सुद्धा महाराष्ट्रातून आपल्या ज्ञानेश्वर वारखंडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले बाळकृष्ण कदम आलेले आहेत. त्यांचं आपण सगळ्यात आधी टाळ्या वाजवून स्वागत करूया. की आजच्या शुभप्रसंगी त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. महाकारुणिक सागर गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, तुम्हा सर्वांची माता रमाई आणि तुम्हा सर्वांचे उद्धार करते या भारत देशाचे पतंगका परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करतो, वंदन करतो आणि तुम्हा सर्वांना जय भीम करून मी माझे विचार शुभेच्छा सुरुवात करतो. चळवळ म्हटली वाढदिवस हा प्रत्येक घराघरात लहान मुलांचा मोठ्यांचा सर्वांचा होतो, पण एखाद्या चळवळीतल्या व्यक्तीचा वाढदिवस व्हायचा म्हणजे एक विशेष गोष्ट असते. कारण नुसताच कार्यकर्ता घडत नसतो, तर त्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला खूप अनेक आंदोलनं, खूप असे अन्याय अत्याचार सहन करावे लागतात. जर एखाद्याचं काम हॉस्पिटल असेल किंवा एखादं ऑफिस असेल तर तिथे जर तो जात असेल एखाद्यावर अन्याय झाला म्हणून तर तिथला ऑफिसचा स्टाफ किंवा हॉस्पिटलचा स्टाफ त्याच्यावर वेगळी नजर ठेवतो. तो जर गेला परत हॉस्पिटलमध्ये तर माना फिरवतात. असे अनेक प्रकार सहन करून हा कार्यकर्ता किंवा जो नेता असतो किंवा चळवळीतला कार्यकर्ता त्याला पुढे जावं लागतं. अनेक अन्याय अत्याचार सहन करावे लागतात, तेव्हा कुठे कार्यकर्ता घडतो आणि त्यातले ज्ञानेश्वर वारखंडकर आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे माझं गाव मोरगाव आणि त्या मोरगाव गावचे हे भाचे आहेत, त्यांचं ते मामाचं गाव. आणि माझ्या माहितीप्रमाणे असा एकच कार्यक्रम म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराने चालणारा असा एकच भाचा आहे आणि तो म्हणजे ज्ञानेश्वर वारखंडकर. तेव्हा त्या आजच्या कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी आशा बाळगतो आणि मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सिया यांना विनंती करते की त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा पण आपले विचार व्यक्त करावे. नमस्कार, मी सिया सुरेंद्र थांबवकर. मी ओरसवरून सुद्धा म्हणजे ट्रॅव्हल करून आली मुलासोबत. कारण की का आली म्हणजे आमचे हे अध्यक्ष एकदम नेत्याचे पुढे सगळ्यांना महिलांना सगळ्यांना सपोर्ट करणारे माणसांना आणि मेन म्हणजे आपल्या वेळ प्रसंगातून आपली वेळ काढून सगळ्यांकडे पोहोचणारे हे आमचे असे अध्यक्ष म्हणजे वारखंडकर सर. तर त्यांना मी माझ्या मतीने खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य उदंड आयुष्य लाभो हेच ईश्वराचे प्रार्थना. थँक्यू. भीमशक्ती संघटनेचे लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट प्रसन्न यांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छापर आपले विचार व्यक्त करावे. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसन्न ज्ञानेश्वर वारखंडकर सरांबद्दल बोलायचं म्हणजे कसं की खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा, त्यामुळे लहान मुली मोठा असते काय असं मला वाटतं. तरी पण मी 2 शब्द बोलण्याचा त्यांच्यासाठी प्रयत्न करतो की ते पाठीमागे एक फोटो लावला यांनी बी आर आंबेडकरचा.
तर यांचे जे विचार आहेत यांचं जे कर्तृत्व आहे तर हे बऱ्याचशे जे माझ्या वयाचे मुलं आहेत वकील सोडून तर त्यांना या गोष्टींबद्दल माहीत नाही. तर त्यांच्यावरती जेव्हा अन्याय होतो, जेव्हा कास्ट पॉलिटिक्स होतात, तर तेव्हा या गोष्टीचा अंदाज त्यांना हळूहळू यायला लागतो. मग त्यांना कळत नाही की मग नेमकं जायचं कुणाकडे. तर अशा वेळी ज्ञानेश्वर सर भीम शक्तीतर्फे अशा मुलांना खंबीरपणे ते पाठिंबा देतात, मदत करतात. तर त्यामुळे ज्ञानेश्वर सर तुम्ही आमच्यासाठी खूप मोठे इन्स्पिरेशन आहात आणि प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये एक असा वकील आणि भीम शक्तीचा असा एक माणूस असायला पाहिजे असं त्यांचं विजन आहे, जेणेकरून त्या तालुक्यामध्ये, त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जर एखाद्या व्यक्तीवरती अन्याय झाला तर त्याला हक्काचा वकील असेल त्या तालुक्यामध्ये, असं सरांचं विजन आहे. तर त्यामुळे मी सरांना शुभेच्छा देतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू सर. भीम शक्ती संघटनेचे उपाध्यक्ष देवानंद पालेकर यांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छापर आपले विचार व्यक्त करावे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे गणेश वारकरकर त्याचे मूल्य शब्द कमी पडले जे गंजले गाजले जासी म्हणत होते असं की ज्याच्या खांद्याकडे तो की साधू म्हणला देव इथे तर गाडवला. कारण त्याने आपल्या वयाच्या 12 वर्ष असताना आपण ती भीमची कार्य कितपर्यंत पोहोचायचं नोंद असं आणि त्याची कमी कमी तिथे आली. तर वारकरी साहेबांना भरपूर आयुष्य मिळाले. त्याचे जे काय काम आम्ही शिकवले आणि सांगण्याचे प्रयत्न करतात. वारकरी साहेब काम करतो तिची कवळची हा ती अभिनवी हा जे दिसे कवी दिसे नवी त्याच्या महाभारत भेटली. सत्वरी सावध व्हावे, तुमच्या सत्वर सावध व्हावे, मागे धावत तुला कानिष्ठ बसती. अशा या दृष्टिकोनात आमचे गणेश वारकर साहेबांनी काम चालू असतात. जास्त काय सांगतो त्याचं आयुष्य मिळते आणि आम्ही त्यांना संधीत राहून आमचे कार्य पुढे चालू काम करतो. धन्यवाद. आणि कुणाला जर इथे मंचावर येऊन शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुमचं स्वागत आहे. दामोदर वस्कर यांना विनंती करते की त्यांनीही या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावे, कारण ते खास मुद्दाम मडगाववरून इतक्या दूर आलेले आहेत. त्यांना खास शुभेच्छा देण्यासाठी. नमस्कार सगळ्यांना. खूप दिसतात आज सादर करतात सर्व तुला शुभेच्छा येतात आणि बरेच ते मध्ये राहून 2 शब्द उलोपा केलेले जायते हे असतात उलोपाची. पण आज परत ही सोबतीचो ज्ञानेश्वर बाबा सोबतच थोडक्यात हांव त्यांना विश करून सगळ्यांना दिवं. मला वाटतं सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन झालेल्या आहेत. काही लोकांनी मनातल्या मनात त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याही ज्ञानेश्वर वारकरकरांनी स्वीकाराव्या. या प्रसंगी मला एक गोष्ट प्रकर्षाने तुम्हाला सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वर वारकरकरांचा जो काही भीम शक्ती मार्फत आतापर्यंतचा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये त्यांना साथ देणारी आणि प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत राहणारी त्यांची सुविध पत्नी, तिच्यासाठी पण आपण एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे असं मला वाटतं. कारण त्यांच्या यशामध्ये बरोबरीचा वाटा तिचा पण आहे आणि त्यांच्या मातोश्रींचा पण आहे, त्यांच्या माऊलीचा पण आहे. त्यांच्यासाठी पण आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण हे सगळं जे कार्य आहे समाजासाठी ज्ञानेश्वर वारकरकर करत आहेत ते त्यांना प्रेरणा
भीमशक्ती जी संघटन आसा ताचो फावंडर पण आणि ज्ञानेश्वर पाटील जो आमचो लिडर आसा राज्यसभा MP आणि आदलो महाराष्ट्राचो मंत्री बाब चंद्रकांत खंडोरे हाचे ह्या संघटनेक पुराय तेंको आसा ताजी ती संघटना आसा आणि ताच्या सपोर्टान आमी आपल्या गोंयभर ही संघटन वाडोवपाक शकतले ही आमकां पुराय खात्री आसा आणि चंद्रकांत खंडोरे जे असले जे लिडर आमच्या फाटल्यान समज आसा जाल्यार आमी लोकांक आनी कितले बरे भाशेन आमी पावपाक शकतले ही आमकां पुराय खात्री आसा आणि चंद्रकांत खंडोरे बी ज्ञानेश्वर बाळकांकराक आपली शुभेच्छा ऑलरेडी पाठयल्ली आसा आणि आमी ताच्या सगळ्यांत चड देव बरें आणि असोच ह्याच भाशेन गोवा भीमशक्ती संघटन हाच्या फाटल्यान ताचो आशिर्वाद आसतलो ही आमची आशा आसा देव बरें. विलास शिरवळकर यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. भीमशक्तीची घडाची कार्यकर्ती अर्चना नाडकर्णी या विनंती करते की तिन्ही पण शुभेच्छा आपण 4 शब्द बोलावे. आज श्री ज्ञानेश्वर वाचनाचा बर्थडे स्वामींचा मंडळ तुम्ही अक्षर तुमचे आयुष्य खूप वाढून आणि तुमच्या वाढून जे काही अडचणी येतात ते सगळे तुळशीदास धारवाडकर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि आपले विचार व्यक्त करावं. आज आमचो अध्यक्ष ज्ञानेश्वर वाळकांकर भीमशक्ती संघटनेचो आमकां खूब आनंद पडले की आयज 50 बर्थडे आमी साजरो केलो आनी आमी सगळे जाण आयज कार्यक्रम उपस्थित आहा. सगळ्यांक आमी विशेष दिता की हांव कितें काय बर्थडेचे विश करता अशेंच तरेची आमकां सपोर्ट करचो आनी आमच्या संघटनेक आदार करता ही आमची इच्छा आसा तेन्ना हांव त्या बर्थडेचे विश आमचे जनरल सेक्रेटरी रामदेव धारगळकर यांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छापर आपले विचार व्यक्त करावे. सगळ्यांना नमस्कार, गुड इव्हनिंग. आज आम्ही आमचा जो प्रदेश अध्यक्ष वाळकांकर सर त्यांच्या भीमशक्तीच्या परिवाराच्या वतीन हो कार्यक्रम आम्ही आयोजित केला असा साहेबांकडे. तर असे जितले आमचे जे कार्यकर्ते आसात त्यांच्याकडे एकत्रित रावले आणि समस्त जो बहुजन समाज ह्या भीमशक्ती संघटनेत त्यांच्याकडे सुद्धा सगळ्यांनी इवन
बायलां आसा भुरगीं आसा म्हणा नेणटे आसा जाणटे सगळ्यांनी एकत्र रावन ती भीमशक्ती आमकां फुडें व्हरपाची आसा. साहेबांचो बड्डे हो एक म्हणटा तसो आपण प्रेरणा दिना असो आसा. म्हणजे खंयच्याना खंयच्या तरी आमी ऑकेजनार एकी कडेन येता. आयज आमच्या बरोबर आमच्या भीमशक्तीचे मडगांवचे जिल्हाध्यक्ष आमचे साहेब सावळे सर आसात, आमच्या महिलाच्या प्रतिभाताई आसा, आमचे लिगल एडवायझर प्रसन्न सर आसात, खास करून महाराष्ट्राच्या नेते आमचे कदम सर, संदीप कदम आसा, बाळा कदम आसा, आमच्या संघटनेचे पदाधिकारी सगळे जाण आसा. नांव सगळ्यांची घेयना राग धरना. अशेंच एकेजुटीन रावया, प्रत्येक जाण आमी एकी कडेन येवन अशा कार्यक्रमाक आमी उपस्थित जावपाची काळाची गरज आसा. कारण हे जे आसा हे पारिवारीक आमचे हो प्रोग्राम आसता. अशेंच आमी फुडें अशा परिवाराच्या भीमशक्तीच्या परिवारान आमी सगळे जाण एकीकठांय येवन ही संघटना फुडें चालोवची अशें म्हणटा. आनी साहेबाक 49व्या वाडदिवसाची शुभेच्छा दिता. भीमशक्ती संघटनेत महिलांचा पण फोर्स काही कमी नाही हे दाखवण्याची आणि एक संधी आहे. आम्ही सोनाली गावकर तिला विनंती करते की तिनेही आपली मत व्यक्त करावी वाढदिवसाच्या निमित्ताने. टाळ्या वाजवा सगळ्यांनी सोनाली. सगळ्यांनी माझं हे हा साहेबा वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतात आणि खूप आयुष्य दे अखंड आयुष्य. साहेबांना खूप मदत केली आहे आणि साहेबा सगळ्यांनी की सायबा सारखो आमकां कोण असो कार्यकर्ती म्हणजे अध्यक्ष म्हाका दिसता की मेळचो ना. आनी खूब खुशी दिसता की आयज सायबाचो 50वो बर्थडे आमी साजरा करता म्हणून. आजचे बर्थडे बॉय ज्ञानेश्वर वाडकर यांना विनंती करते की आम्ही सगळ्यांनी एवढ्या त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तर त्यांनी सुद्धा आपलं काही मनोबल त्यांच्या मनात काहीतरी चाललं असेल ना की बाबा एवढ्या लोकांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या, मला बरं वाटतं की मला खुशी झालेली आहे की मन मी लड्डू फुटले असं काहीतरी होत असेल ना त्यांना. तर मी विनंती करते की त्यांनी पण आपले विचार व्यक्त करावे. ज्ञानेश्वर वाडकर. एक्चुली 49 म्हाजो वाडदीस. म्हाका प्रोग्राम करपाचो नासलो, बर्थडे करपाचो नासलो. ज्या ज्या कार्यकर्त्यान म्हाका उलयल्ले की तूं कार्यक्रम कसो करतलो. हांवें म्हटलें ल्हान भुरगे तो करप आमी करप. पण एकूच तुमकां गोश्ट सांगता मित्रांनो, जी भीमशक्ती सामाजीक संघटना जावन आसा ती खंय एका पर्टिक्युलर जातीची ना. सगळ्या जाती धर्माच्या प्रमाण तुमकां दिसता. मराठा समाज दिसता, तुमकां ओबीसी समाज दिसता. कारण हांवें एक विचार केलो की संपूर्ण समाजाक घेवन वयता आमी, पूण एक शेवटो काय आसना. आपली ताकद न्हू ती, आपली व्यक्ती ती, आपली विचार दाखोवपा खातीर एकच म्हणजे माणूस जिवनात आज आसा फाल्यां. आज म्हाजो सुद्दां बर्थडे जाता, फाल्यां हांव करतलो कोण सांगूंक शकना. म्हणून हांवें विचार केलो की आयज तो बर्थडे करप. आनी म्हाका 49 वर्सां. तरी हांव म्हणटा म्हाका आनी 49 वर्सां जगपाचें. कारण म्हाजे जे विचार पावपाचे. म्हाज्या खंयच्याय विचार म्हणटा खूब आसा, पण एक म्हाका दुख्ख दिसता की ह्या पयलीं आमी लढो दिताले, खुबसो लढो दिताले. आमी खंयच्या सरकाराक दिना, आमी फक्त भिता ते आमच्या संविधानाक भिता आनी त्या संविधाना खातीरच आमी काम करता. राजकारण पण जी भीमशक्ती जावन आसा ही भीमशक्ती आज तुमच्या फुडें वरिष्ठ एक स्वता एडवोकेट मडगांवचे माजी नगराध्यक्ष सावळे पूजन बाब आसा, तेंचो म्हाका वेळोवेळी म्हाका हेचेर मार्गदर्शन मेळटलें अशी हांव आशा बाळगता. त्याच प्रमाणे काँग्रेसची ब्लॉक कमिटी प्रेसिडंट प्रतिभा बोरकर सदांच म्हाका म्हणटा रात्री 11:30 ते 12 दरम्यान सुद्दां तेजो फोन येता. म्हाका म्हणटा डॉक्टर मी एक्चुअली तेच्या विचारता तरी सुद्दां ते म्हाका म्हणटात की साहेब कोण मोठो नासता, ल्हान भुरगो सुद्दां आसता पळय साहेब आमच्या फुडें आमचो बाबू आसा, त्या वेळार आमचो बाबू आसा.
त्याचा आम्ही फोटो काढलेलो गेल्या फेसबुकाचे प्रोफाईल एक कला आमची दाखोवपाची खातीर म्हणून त्याच पद्दतीन श्रेया मॅडम हे एक्चुअली काय करत असली कसलो बर्थडे आणि कसले ताका फूल दिवप पण एक प्रेम असता प्रेमा खातीर कितेंय गोष्टी करतात आम्ही कितेंय जिखू शकता प्रेमा खातीर प्रेमाचे जे विचार असतात आणि समाजाचे जे विचार असतात आणि आंबेडकर मुवमेंटाचे जे विचार असतात ते आमी पाहिजे. दुसरे काम आसा आमचे आता तेंच्यांनी म्हटले की ते विचारांनी ल्हान नाही कारण ते विचारान ल्हान लिगल ॲडवायझर कित्याक घेवप आमी म्हणटा की कसली ती भीमशक्ती कोण आसा हेचे कडेन आमी वेळोवेळी सांगता आतां ताका सगळेंच सांगला की भीमशक्ती संपूर्ण गोंयांत आमकां पावपाची मग कशी पावतली आमी बर्थडे करून लग्नाक म्हणतो नाटकां करून आज आमी प्रत्येक कार्यकर्त्यान विचार करूंक जाय आज दिसता आमकां हांगा राजकारणकाराचो बर्थडे मग माझ्या माता पित्यांचो आणि माझ्या बहुजन समाजाच्या नेत्याचो कित्याक फोटो लावन विचार केला तुम्ही हांगा सगळे जातीचे आसता हांव कोणाकूच म्हणिना तो मराठा तो ब्राह्मण तो मुस्लीम असं म्हणीन माझं लक्ष आसता सगळ्यांकडे कोण मराठा कोण ओबीसी मग आमकां एक अशी संदी मेळटा ज्या बहुजन समाजा खातीर आमी आज काम करता संपूर्ण देशात आम्ही एक गोंया खातीर काम करता मग आमची ताकद अशी वाडटा आनी बाबाच्या कामाक ताकद आमकां कोण दिना आज वारकणकर साहेब खूब गरीब कालच म्हाका कोण म्हणटा बर्थडे मॅडम तूं कसो करतलो तर बर्थडे म्हणजे सादी गजाल बर्थडे कितें 50,000 जाय पण माझी दवल हांगा दवल जावन म्हाजी आहा ती सर आमची सावय कारण ते फुडें वाज म्हणपाक लाय म्हाका आमी चिंतता वचन बी दिना फुडें वच हेचे फुडें वच म्हणून सांगपाचें कारण कितें आसता आमची जी शक्ती आसता आमी जी शक्ती आमकां घेतल्या ती प्रत्येक कार्यकर्त्यांनी फुडें वचपाचें ध्यान दवरपाचें आमी फुडें वचून करिना फक्त आमी नाकाटे गोश्टी खातीर फेवरपून दवरता तुमकां हांव चड उलयना आनी एकूच सांगता तुमकां ह्या 3 वर्सांत म्हाका 3 वर्सां भीमशक्तीक गेली मग 3 वर्साच्या बहुजन समाजाच्या ओबीसी मराठा आणि ब्राह्मण समाजात आमच्या पुढे नाटकणी आमच्याकडे ही स्वतः ही ब्राह्मण समाजाची मग ती बायल आमच्या वांगडा कितें काय प्रॉब्लेम आसा तिचो कोण विचार केलो पण तेचे काही फळ आसात म्हणजे काही गोष्टी असतात सगळे मोठे नसतात विचारांनी पयशेही मोठे नसतात पण प्रत्येकाचे विचार घेऊन जेन्ना आमी घेतले तेन्ना आता आमच्या फुड्यान चारी आसा गौरी चारी हे सदांच म्हाका फोन करपाक लागला साहेब आज काय ना तुमचे काय म्हणजे दाखले बाबा आमचे उपाध्यक्ष दुसरो रेवाडचो गिरीश पट्टे हांव म्हणटा तुम्ही म्हणटाले की आज मराठा ओबीसी कितें सांग म्हाका एक अभिमान आसा आनी म्हाका एक धाडस येयलें आज तुमकां लागून की तुमी सगळे जाती धर्माचे लोक वारकणकरातून फुडें येतात हो शब्द महत्वाचो फुडें जाला म्हणून म्हणटा सरान म्हाका सांगलें काय काम करता फुडें वच जे आमचे ध्येय असतात आमी जे बाळगतात दुसरी तुमकां सांगता आमचे बाबा आदार तांचो वेगवेगळे आमकां साथ आसलो आज हांवें खुबशे काही गोष्टी खातीर मातसो कमी पण फाटी ना निळो झेंडो आमी खंय दवरूंक ना मला वाटतं म्हणजे आरती सोडले आमदार आठवड्याचो निळो झेंडो सोडलो हांवें म्हणलें ना निळो झेंडो आमदार आठवड्याचो न्हू निळो झेंडो चंद्रकांत हंदोरेचो न्हू निळो झेंडो जोगेंद्र कवाडेचो न्हू हो निळो झेंडो जावन आसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान दिलेलो आमकां चलत म्हणूनच आमी ते पावता हांवें देतो कोण ना आता हांव तुमकां देतो न्हू हांव तुमचोच भुरगो तुमचोच भावा आनी तुमचोच एक नात्यांतलो पण घेना ज्या ठिकाणी आज बर्थडे म्हणून आमी सगळ्यांनी सेलिब्रेट केला सगळ्या जाती धर्माक हांव एक तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता तुमी हांगा येयल्यार तुमचे स्वागत करता आणि जो भजनाचो कार्यक्रम आसलो हे आनी खंय येवपाक मॅडम घेतले पण भजन घेतल्या तर कोणी वयचे न्ही अशें हांव तुमचे कडेन सगळ्या वक्त्यांचे हार्दिक धन्यवाद व्यक्त करते आणि वाढदिवसाचा हा छोटेखानी कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते आणि आजच्या निमंत्रणाच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करते की आपल्याला एक खूप छान एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे की भोज ठेवलेला आहे त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा सगळ्यांना विनंती करते.
धन्यवाद. चला जेवूया ना. Thank you.
आता सारखं बर्थडे सेलिब्रेट झालं 500 तरी घेतलं काय थोडंसं आपण पुढे पण हांगा पळय नामदेव सर ओ नामदेव Sama-sama.